शरभचं मूळ एकूण रूप कसं होतं? आता शरभचं रूप कसं आहे आपण बघू. तर 3 मुळात वेगवेगळे प्राणी शरभ ह्याचं रूप बनवतात. तर पहिला प्राणी आहे तो म्हणजे सिंह. अर्थात सिंह हा जंगलाचा राजा आहे, त्यामुळे सिंह असायलाच हवा. त्याचं तोंड आणि त्याचं साधारण शरीर हे सिंहाचं आहे. त्याबरोबर हत्ती. काही ठिकाणी काही पौराणिक कथांमध्ये हत्तीचा काय म्हणतात ते धड त्याला दिलेला आहे, पण काहीच ठिकाणी दिले, सगळीकडे दिलेलं नाहीये. आणि तिसरं म्हणजे पंख. हे गरुडाचे पंख आहेत. आता ते गरुडाचे पंख काय आहेत लक्षात घ्या. जंगलाचा राजा जर सिंह असेल तर आकाशातला राजा गरुडाला मानलेला आहे. आणि हत्ती हा प्रचंड बलशाली आहे, म्हणजे एक स्थैर्य देणारं कॅरेक्टर आहे. सिंह आहे, हत्ती आहे आणि गरुड आहे. हे तिन्ही पात्र एकाच पौराणिक पात्रात आहेत, म्हणजे तेवढी त्याची ताकद आहे. त्याबरोबर त्याचे जे पाय आहेत ते 6 ते 8 पाय दाखवलेले असतात. बरेच ठिकाणी 6 पाय दाखवले, बरेच ठिकाणी 8 आहेत, काही ठिकाणी आता 4 पायही दाखवलेले आहेत. त्याबरोबर एका पायाच्या खाली हत्तीवर पाय ठेवलेला आहे असं दिसतं. अर्थात हत्तीवर पाय ठेवलाय म्हणजे काय, तर हत्तीला जो कंट्रोल करू शकतो तो शरभ कॅरेक्टर असं त्यात म्हणायचं आहे. आता तुम्हाला लक्षात येईल की शरभची ताकद केवढी आहे आणि ती ताकदच नरसिंहाला कुठेतरी बॅलन्समध्ये, कंट्रोलमध्ये ठेवू शकते. म्हणून शरभ हे कॅरेक्टर